का रे मारता म्हणलं आणखी बाया कापूस मोजायला यायच्याच आहे का? आणि सांगले का म्हणलं हे गटोळे काही भरा काही म्हणलं घरी जावं आता सांग. आणि हे पा गटोळे म्हणलं बायाच्या समोरच मोजजो. कसं आहे उत्तमराव, गटोळे म्हणलं बाया समोर मोजलेली बरी असते. हा काऊन का मग बाया भल्ली किरकिर लावतात ना, मला कमीच भरलं, माय हेच भरलं, माय तेच भरलं, त्याच्यानं म्हणलं त्याच्या समोरच मोजून घ्यायचं ना. अबे मारच्या त्याचं काही टेन्शन नाही ना. अबे या काट्यात म्हणलं मी आधीच जांगळ बुत्ता केलेला आहे ना. हा तुला सांगतो ना, गटोळं जर म्हणलं 30 असलं हे 25 भरते ना. अरे चा मायची खटखट राजा उत्तमराव, बायाला माहित पडते बरं. राजा 5-5 किलोचा गाय म्हणजे का कमी आहे का? हा हेच राजा सांगा म्हणलं. आता बाया तर म्हणलं आम्हालाच बोलन ना, तुम्हाला थोडी बोलणार आहे. बा या झोल्यानंच मोजले बा आणि आपलं मारोतरावनं मोजले म्हणून हा आमचंच नाव खराब व्हायचं ना राजा. काही नाही होत ना बे, मी भेटले का एखाद्या बाई सारखाले काय होऊ लागलं? हा बाया का वाघ होय का? खाते का म्हणलं बाया? आता 5-5 किलो म्हणल्यावर राजा 2 क्विंटल कापूस म्हणलं आपण असाच काढतो ना. हा एक घनात ठेवला म्हणलं, हा ही गोष्ट माहित पडते बरं. ते पा मारत्या तुले मी काय म्हणतो, जेवढं सांगतो एवढं कर म्हणलं फक्त तू. हा जा म्हणलं बायाला बोलावून घेऊन ये आणि तेवढे म्हणलं कापसाचे गटोळे मोजून घेऊन ये. अरे काय करायचं माहित आहे का? हे पा 30 जर भरलं तर 31 मांडायचं असं करायचं ना. म्हणजे बायाला वाटतं नाही बाबा माय उत्तमराव चांगला आहे बो बाई माय, म्हणजे पाय ना माय 30 भरलं तर म्हणलं त्यानं 31 मांडला म्हणजे काऊन का बायाला मजुऱ्या पडला पाहिजे बा. असा गेम खेळायला लागते ते तुमच्या लक्षात नाही येत ना. अबे तरी म्हणलं का 4 किलो वाचू लागले ना. 4 किलो वाचू लागले ना. कायले म्हणते 4 किलो एका गटोळ्यावर? उत्तमराव राजा जमन म्हणता असं? अरे हे बाया राजा आजच्याच काम करते का? येईल निकालच माहित आहे ना. आणि बायाले का म्हणलं माहित झालं उत्तमराव नाही बा गटोळ्यात घोळ केला, मजाक नाही बा, कुत्रा हा का मारते मग तुम्हाला ध्यानात ठेवता. अबे जमते ना का? अबे मारता का शेती का आताच करू राहिलो का मी? हा हे जे म्हणलं बाया आहेत ना याचा भाव म्हणलं मी बाबू बाया म्हणलं कशा शिकवायच्या हे म्हणलं या उत्तमराव शिक ना तू. हा अबे तू पाय नाही बा 4 किलोचा म्हणलं एका गटोळाचा गाय खाल्ला नाही तर म्हणलं हे बा नावाचा उत्तमरावच नाही म्हणलं मी. झोल्या जाय बरं तू बायाला बोलावून घेऊन ये बरं. बरं आणतो बा बोलावून, पण बायचा आमचं नाव नाही झालं पाहिजे म्हणलं. अबे नाही होत ना लेका, हो जा ना तुम्ही. मी काय म्हणतो उत्तमराव, फक्त शांताबाईच्या गटोळ्यात म्हणलं असं करजा नका. काऊन का शांताबाईले का म्हणलं माहित झालं तर बहुत बेकार काम आहे बरं. काऊन का म्हणलं शांताबाई लयच हुशार बाई आहे ना, आणि तिनं का म्हणलं बाकीच्या बायाला भडकवलं तर म्हणलं बयकलं निकालच बयकते म्हणलं. मग मारत्या मी हाव ना, तू टेन्शन नको घेऊ, तू फक्त गटोळे मोज आणि मोकाड्यान राहायचो. उत्तम भाऊजी आज म्हणलं हे वाला काटा काय आणला तुम्ही? बाबा आपला तेच काटा म्हणलं बरा होता ना, याच्यावरचा हे बा आम्हाला समजत नाही ना. काय बापा हे पांजरा म्हणलं काटेच बदलत राहता बा तुम्ही, कायच करा बापा. अहो शांताबाई हे काटा म्हणलं डिजिटल काटा आहे ना, याच्यावर म्हणलं डायरेक्ट आकडे दाखवते ना. मग तुम्ही म्हणताय बा हे काटा इथं आहे हे काटा तिथं आहे असं म्हणता, मग म्हणून म्हणलं ना डायरेक्ट आकडे दाखवणारच काटा आणला म्हणलं. म्हणजे हे डोळ्यानं पाहून घ्यायचं आणि डायरेक्ट म्हणलं वजन करून घ्यायचं. हो मायावर काही बोल द्यायचं नाही म्हणलं. बाबा नाही तर बस करावं एक भाव एक म्हणलं. हो तुमचं काही सांगता नाही येत बाबा. झालं तुम्हाला तर म्हणलं मावर आहे पा ती भरे भरोसा नाही म्हणलं बाया. हो हा सांगा आता काय करा म्हणलं. हा कवाच्या म्हणलं तुम्ही पाठीवरच्या बाया हा काहीतरी म्हणलं ना काटात म्हणलं झोल झाल केला का, जांगळा बुत्ता म्हणलं काहीतरी केला का, आणि सांगा काय करावं तुमचं. बरं जाऊ द्या बाबा, घ्या बरं गटोळे मोजून आणखी घरी जावं लागते म्हणलं आम्हाला. हो घे रे मारत्या, कर बरं वजन कर बरं लवकर. काट्याला अटकून हे गटोळा कोणाचं होय म्हणलं. बाबा मारत्या माल होय ना ते, तुला म्हणलं फडके वैकीचे नाही का? कवाचं म्हणलं काटे करू लागला तू फडके म्हणलं वैकीचे नाही का? पाय म्हणलं ते किती आहे किती भरलं पाय बरं. 37 39 किलो आहे. हा 39 किलो आहे. चल मारत्या शांताबाईचं म्हणलं 40 किलो मांडून देतो. आता काय करू बाई? हा मला गटोळं म्हणलं फक्त 39 किलो भरलं का? हा अहो 40 50 किलो म्हणलं कापूस असणारी मी, आणि म्हणलं मला गटोळं 39 भरलं का? कमीत कमी म्हणलं हे गटोळं 50 किलो तर भरायला पाहिजे होतं. अहो नाही 50 तर म्हणलं पण 45. बापा उत्तम भाऊजी बापा हे काटा कोणता आणला म्हणलं तुम्ही? हा अहो 39 किलो म्हणलं कापूस ना काहीच नाही घेतला ना बापा. हा कायच करा माय भैया काटा मला म्हणलं भरोसा नाही म्हणलं बाबा. हो तेच काटा आणा म्हणलं बाबा आमचा. अहो शांताबाई ते काटा कुठं राहिला आता? त्याचा जमाना आहे का मला सांग बरं तू. काटा म्हणलं तुटला ना ते, आणि तसा काटा म्हणलं आता भेटत नाही ना. आता असेच काटे घ्यायला लागते काय करतं? हा पुऱ्या म्हणलं हे पा पुरे दुकान हिंडलं म्हणलं मी, पण मला ते काटा नाही भेटला का? आणि सांगा आता म्हणजे करावं काय बा असं म्हणतो मी. हा आता हे काटा म्हणलं उलटा त्या काटापेक्षा महाग आहे म्हणलं, आणि जी पासिंग असते ना पासिंग असते ना म्हणलं सरकारी काटा आहे ते. बापा उत्तम भाऊजी आम्हाला तुमच्या सरकारवर काही भरोसा नाही म्हणलं. हा आम्हाला जे काटा पाहिजे ते काटा आणा बापा, आणि आमचा कापूस मोजा म्हणलं. हो आम्हाला बाकीच्या गोष्टी काही सांगू नका म्हणलं. मी संगच गेलतो म्हणलं उत्तमरावच्या, ते काटा आहे पा कुठंच भेटला नाही. आणि सांगा म्हणजे आता ऑनलाईन पाहिलं ना आम्ही, ऑर्डर करून पाहा म्हणलं ते काटा कुठं आहे. पण ते काटा आहे पा ऑनलाईन बी सापडला नाही म्हणलं. काऊन का ते काटे झाले म्हणलं बंद. आता हेच काटे चालतात ना, त्या काट्याला म्हणलं कोण मागा लागते वहिनी सांगा बरं. तुम्ही काही म्हणा बाबा उत्तम भाऊजी, आम्ही या काट्यावर म्हणलं काही आमचा कापूस मोजत नाही. पहा तुम्हाला ते काटा आणला असेल तर आणला म्हणलं, आणि आम्हाला घरी बोलावला घरी म्हणलं कापूस मोजता येते. आम्ही चाललो बाबा आता घराकडे. माय बहिणीला का पत्ता फसला का म्हणा आपलं. अरे नाही तर काय तर राजा, ही बाया कोणत्या आहेत राजा उत्तमराव. चला जाऊ द्या, घ्या बरं गटोळे घराकडे घ्या म्हणलं. येतील तर येतील म्हणलं बाया मोजाले, आणि नाही तर बस खोलून टाकून देत आहे. हो का जाऊ तिकडं.
काय म्हणतं मग बबन? म्हशी भरतो म्हणे ना, काय झालं मग? ते बंडू पाटील सांगे बा मले, बबन म्हणे म्हशी भरू लागला म्हणे, मुरा भरते वाटते म्हणे बा. म्हणलं आणल्या का मग म्हशी तो? राजा गणपतराव काय भावना आहे का काय हो राजा म्हशीच्या? बापरे बाप, 1 लाख आणि 1.25 लाख रुपयाची म्हैस सांगा राजा. म्हणजे 10 म्हशी जर घ्यायला गेलं तर 15 लाख रुपये लागतील. आणि सांगा काय करता? जरासं म्हणलं ते लोन बिनचं जरा पाहणं चालू आहे, पर्सनल लोनचं. त्यातून जरा म्हणलं भेटलं जरा जंगल बुत्ता करता येते आपल्याला. बबनले काय पर्सनल लोन भेटायचं काही खरं नसते, याचा काय भरोसा असते का बे? बरं तू सांग मला, आता पर्सनल लोन देतील तर मग कायचा भरोशावर देतील? आणि तो आपाशी काय आहे मला सांग बरं? जे लोन मागू लागला तू आपाशी आहे काय? आणि त्या 2 एकर शेतीवर तुला कोण लोन देते बे? 10-15 लाख रुपये लागा तुला लोन देन का मला सांग बरं? तसं नाही गणपतराव, आपला माणूस आहे म्हणलं तिथं, आणि एवढा जवळचा माणूस आहे ना, तेच म्हणलं माझी फाईल बनवू लागला ना. तिला म्हणलं हे पा तू म्हणलं आपली फाईल बनव, तुला म्हणलं जे मागशील ते देतो ना म्हणलं मी. तिला 22,000 रुपये देऊन टाकायचे. तेवढं म्हणलं आपण म्हणजे तेवढा आपला फायदा होतेच ना. हो आता नाही तरी म्हणलं एवढा पैसा आपल्यापाशी एखादा माणूस जमते का? नाही जमत ना. मग 10-20 हजार देऊन जर म्हणलं आपलं काम होत असं तर मग काही हरकत आहे का? अरे ती ह्या बहीणचा भोपाई सुटे आले का? आता कोण आहे म्हणलं माणूस तो आला? आता जवळचा मेवना आहे, तोला जवळचा आहे का ते? तोला जवळ याचा जवळचा आहे. आणि लोक का पैसा पुढे म्हणलं नातं फातले का मोजतेत का? मोजत नाही ना. अरे तर आपण का त्याला का फुकट मागू लागलो का? भोसूड झाले गहूना मोजू लागलो ना. गहूना घेऊन मला काम कर. जशा म्हणलं तू लोकांच्या फाईली बनवतो तशा मला फाईली बनव. फक्त म्हणजे मला म्हणजे मी खटल्यावर घालू नको बा, असंच. हे ठीक आहे बा. तिला म्हणून पाहा म्हणा, तुला किती पैसे पाहिजे हे सांग म्हणा बा. मला तेवढा फक्त लोन पास करून दे. लोन भरायची गॅरंटी म्हणा मला आली तर 2 गॅरंटर पाहिजे. तर समजा 2 गॅरंटर पाहून घ्यायचे. राजू गणपतराव मला गॅरंटर बनसान नाही का हो? काय राजा एवढे म्हणलं हे पा सपोर्ट करता राजू आपल्याला. आपला गॅरंटर म्हणलं हे पा तुम्हाला बनाच लागते म्हणलं. आणि एवढं मोठं पाऊल हे पा तुमच्या भरोशावर मी उचलत आहो म्हणलं. काहून का गावात मावर कोणाचा भरोसाच नाही आहे ना. आता पायगळा बाबन हे विषय म्हणलं समोरचा होय. सध्या तर म्हणलं मी तुला काही सांगत नाही, जोपर्यंत म्हणलं माले गट नील होत नाही मी कोणाची गॅरंटी म्हणलं घेऊ शकत नाही. गणपतराव आपल्याला टाइम आहे ना 2 महिने. आपल्याला का आताच करायचं आहे का? 2 महिने टाइम आहे म्हणलं. आता म्हणलं या एक तर कामाची चूट चालू आहे, कापसन हे ते गहू पेरणं हरभरा हे ते, यात म्हणलं कुठं म्हशी भरता राजा? म्हशीचं करता का शेतीचं करता? हो ते आहे म्हणा. नाही रे शंकर्या, म्हणलं तुम्ही माय नाही आली का आणखी वावरातून? अरे नाही ना राजा, याची आहे ना. काऊन काय होतं? अबे भोपाई सुटायला का चहाची तलप आली ना मला. तुला माहित नाही का मला दिवसातून किती कप चहा पाहिजे तर? आणि तुला माहिती का समजत नाही का बे लवकर या आता? एवढा म्हणलं का उशीर झाला. आता तू सांग मला 6 वाजू लागले, 5 वाजता म्हणलं बाया घरी येणार, तर म्हणलं 6 वाजत असेल तर काय करा? अरे मग चहा पाहिजे तर हाताने बनवायचा आणि प्यायचा. काऊन तुम्हाला हात नाही दिले का देवानं? हात म्हणलं दिले नाही का? अरे ती ह्या बहीणचं बुटलं झोडलं भोसूडचं असं बोलतं का रे बापाले रे? अबे काय म्हणलं भाकर घालशील का तू? एक चहा पाजत नाही तर म्हणलं भाकर घालशील का सांगा? अबे त्या दिवशीला का मुकाळ्यानं झोपलो असतो ना तर म्हणलं झालाय नसता तू, झालाय नसता म्हणलं. आणि त्या दिवशीला काय बा मुकाळ्यानं झोपायलाच पाहिजे होतं मॅम ना. तुझ्यासारखी अवलाद झाल्यापेक्षा का बिना अवलादीचं बरं होतं. अरे तर मग झोपले काऊन नाही? तुम्हाला का कोणाला आमंत्रण दिलं होतं का? आणि ते पते पाहे असं आगाऊ भादरते. मग एखादा फोन करून पाय बरं तुला मायले. नाही गो माय, फोन येईन काय नाही करायला लागते बाबा. का कामाला गेलती ना, का हिंडायला गेलती का? सांगा काय झालं, काय आवडलं माझ्या ना? अहो शांती म्हणलं चहा पाहिजे होता मले. सांगा मला कवाची त्याला पाली मले. आता येशील मग येशील म्हणलं बिचारी बिन चहाचा आहो ना मी. हे बबने म्हणलं कवाचा येऊन बसला म्हणलं त्याला तरी चहा पाजाव. ते बबना रिकाम तो ठाय, तुम्ही रिकाम तो ठाय. पहिले मला त्या उत्तमरावच्या घरी जा आणि ते म्हणलं कापसाचं मोजाचं काय ते पहा म्हणलं. आमचाच कापूस म्हणलं 50-50 किलो असून ते काय म्हणते 29 किलो आहे म्हणते. सांगा काय करता? म्हणजे दिवसभराच्या निकाल आमच्या मजुऱ्या खाते का काय तो? जा म्हणलं त्या घरी पहिले. नाही हो वहिनी, माली बायको तुमच्या संघ असेल ना. मायाची खटकर राजा उत्तमराजा कंप्लेंट लय झाल्यात बा आता. मायली गणपतराव चला बरं जरा जाऊन येऊ आपण तिकडून. मास्तरला सांगा घेता म्हणलं, त्याची बायको असेल ना. हो त्या बहीण चाल बरं. एकदाचं म्हणलं उत्तमरावचं घोडं मोडूनच टाकू. चल घे बरं, काय म्हणले का फटाफट. अबे मला आणखी एक ट्रिप मार लागते ना. गटोळे का कमी आहे का आपल्या वावरात? आधीच तर म्हणलं काय बायानं मस्त केलेला आहे खराब माल. आणि सांग आपण का तेले का गाठ्याचे का निकालच कापूस खाल्ला होता का म्हणलं? अरे काय बाया आहेत बाबा, आणि त्यात म्हणलं तुम्ही का म्हणे करू लागले? एकट्या माणसानं म्हणलं ना काय करावं बे? उत्तमराव बाया चला आमच्या कायले काढते का माहित. हो घेऊच राहिलो. आता हे कसं आहे म्हणलं गटोळे भारी आहेत ना हे, त्याच्यानं म्हणलं जरा टाइमच लागू लागला. आता हे का आपला का ट्रॅक्टर होय का? गाडी बैलाचं म्हणलं या पहिले याच्यावर ठेवावं लागते, मग खाली फेका लागते गटोळे, असं करावं लागते ना ते. आणि राजा मारुती मामाचं म्हणलं मला जरासा आधार नाही आहे, मस्त खाली उभा आहे ना. एकटा माणसानं म्हणलं मी आता इथले मोठे गटोळे काढले राजा उत्तम काका, आणि तुम्ही म्हणलं मलाच बोलू लागले. काय करा बाबा? अबे ती ह्या बहीण साया आले का? गटोळे भारी आहे म्हणता नाही. आणि म्हणलं दौडी नाही का भारी? जेवतानी म्हणलं का असं मागाय नाही बात ना. रप्प रप्प रप्पला का 10 भाकरी खाता ना, तेव्हा म्हणलं तेव्हा नसतं का तुला दौडी भारी? आणि आता म्हणलं तुला गटोळे भारी चाललं का? असं का तुला दाखवा लागते का? बहीण माय तर का उत्तमराव चांगला भडकून आहे आज. आजले का 90ला पैसे देत नाही का आपल्याला? आता पैसे मागून पाव का थांबून मागाव म्हणा. एक ट्रीप आणायची राहिली आणखी. हाताले का आपले मला थरथर हालू लागले. 90 पाहिजे का आपलं? नाही हो उत्तमराव,
घेणं मारता रे खप खप. अबे खायला का माणूस व्हायला का तू? तुला म्हणलं सांगायला लागतं का आता? हा सांगलं का काय करू म्हणलं मी? मी एखाद्याला मारत बसीन बरं आता. अरे आपला हे हो ना उत्तमराव, अरे घेऊच लागतो ना बा. काय आज काय झालं तुम्हाला काय माहित बा? म्हणजे असं झडक्या नका देऊ ना आम्हाला, आम्ही कामं करतो ना राजा. हा हे राजा सांगा म्हणलं आता मला म्हणलं हे बा हाता म्हणलं लटलट कापू लागले, मला 90 पैसे पाहिजे म्हणलं बा. हो त्याच्याशिवाय म्हणलं मागून काही काम करणं होत नाही. हो उत्तमराव पाकडे हा तर म्हणलं हे दुसरी टिप मारतो मी, नाही तर पायात बसावा तुमचं काय आहे तर. उत्तमराव जाऊ द्या ना आता. काय झालं? किती भरला म्हणलं कापूस? काल म्हणलं कापूस घेपूस जरा कमी भरला वाटतं. याचा कमी आला का? हो अरे नाही का नाऱ्या, याचा पैसा म्हणलं कमी नाही आला. हे बाया राजा म्हणलं हे बाया जरासे कमी जास्त जमत नाही ना. हा पहिलेच तर म्हणलं राजा मजूर सापडत नाही, आणि जरासा का म्हणलं आपण बायाला बोललं की बाया मला मग मला येत नाही ना. सांग काय करतं आता तू? सांग मला. म्हणलं जुना काटा तुटला, मग मी आणला नवीन काटा, ते आकडे दिसणारा. मग तू सांग त्या काट्यात काय खराबी आहे? काही खराबी आहे का? बाया म्हणते नाही नाही हे काटा म्हणते डुप्लिकेट आहे म्हणते. सांगा. हा ते आपला डिजिटल काटा का? हा 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 या आता कसं आहे बायाचं म्हणलं चर्चा चालू असते त्या वावरात. हा हे बायाचं शिल्लकचे कामं चालू असते. हे असं झालं माहिती तसं झालं माहिती. त्यातनी म्हणलं या बायाला असा विचार केला की हे काटा खराब असते म्हणून. अरे तरी तर बा म्हणलं 39 भरलं, मला शांताबाईचा तर 40 मांडला राजा. हा तरी म्हणलं ते बाई हे बा ऐकायला तयारच नाही. तेच काटा म्हणते. आता ते काटा कुठून आणू मी? हा जंतू का म्हणलं ते काटा? जाऊ द्या जरा आपसात घेता बरं. उत्तमराव काऊन काय झालं? शांती आली म्हणलं घरी को करत. भाऊ उत्तमरावनं म्हणते गटोळे मोजले नाही म्हणते बरोबर. तर मला पाठवलं म्हणलं शांतीनं. काय झालं बा? काय समस्या आहे तुमची? हा गटोळे म्हणलं मोजले काऊन नाही? अरे म्हणलं मजूर आपण कामं करून घेता तर म्हणलं पैसे द्यायला मागं पुढे खायला पाहिजे बा. हा देऊन टाकायचे पैसे. का लाख रुपये होतं का मजुरी? आता काय सांगू राजा गणपत दा तुले, तुला बायकोची म्हणलं शोभली का? हा आता तू सांग म्हणलं मी गटोळे मोजले, जुना काटा म्हणलं मला हरपला, मी आणला नवीन काटा. मग त्यातनी तो बायकोचं म्हणलं गटोळं भरला 39 तर मी 40 म्हणलं बा. तरी तो बायकोला समस्याच आहे. नाही नाही हे काटा खराबच आहे म्हणते. आणि सांगा काय करता आता? म्हणलं ते जुने काटे काही भेटत नाही, तर ते काटा म्हणलं मी आणू कुठून? मला एवढं सांगा तुम्ही. अरे हो उत्तमराव, पण म्हणलं बायाला असं बोलत असते का बा? हा आता बाया म्हणलं दिवसभर कामं करते, एक एक किलोसाठी म्हणलं मन दुखते ना माणसाचं. किती कासरे दुखते म्हणलं हातात बायाचं, हे सांगा ना मला तुम्ही. हा आणि तुम्हाला काय म्हणलं 2-2, 3-3 किलो कमी कराले? हा 30 रुपये कमी होतात ना, 30 रुपये. बाया कामं करतात ना उत्तमराव, जरा असं म्हणलं दिलदारी ठेवत जा बा. अरे नाही तर काय तर हो राजा हो, निरा चिंडी चोरी करायच्या मागा लागले तुम्ही. सांगा काय करा? हा हे पा मास्तर, तो आल्या घरचं म्हणलं मला वावरात कोणीच नव्हतं. हा तू जर म्हणलं शब्द तरी बोलशील ना तर हे पा निरा घुसू मारतो म्हणलं तुला इथं. हा अगाऊचा फादरचा काय लेवे? हा ते बबनान म्हणलं गणपत मला बोला. हा तू नको बोलू का बिनकामीचा मास्तरल्या? घ्या भलाईचा जमानाच नाही राहिला. हा अरे म्हणलं या दोघांनी एखादा पाहिजे बा न्याय निवाडा करायला. हा भांडण नाही झालं पाहिजे म्हणून म्हणलं मी सांगा आलो. आणि सांगा राजा उत्तमराव तुमची म्हणलं शोभली का मला या जमानाची? मास्तर माणूस राजा मी, मला काय करायचं आहे हो तुमची? बरं मी काय म्हणतो, तुमच्याकडून जे वयांचे करून घ्या. हे पा मी म्हणलं कापूस मोजत नाही आणि पैसे देत नाही. अरे ती ह्या बहीणचा उत्तम मारला लेका तुला प्रेमानं बोलू लागलो तर मला डोक्यावर बसतं का? हा आणि थांब 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 तुले लेका अद्दल घडवतो रे बाबू रे. हा बाबू नावाचा गणपत म्हणते म्हणलं मला. हा गावातल्या का कोणी माझा पंगा घेत नाही ना, आणि माझा मुजऱ्या करतं का म्हणलं. थांब 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 हा अबे नाही म्हणलं गावातनी मीटिंग भरवली तर मला म्हणलं बाबू नावाचा गणपत नाही म्हणलं. अगं जायगा लय पाहिले म्हणलं तो सारखे लेका. कोर्ट कचेरीचा मागायला का मला लागायला होता का तू? निकाल का फिटून टाकीन म्हणलं बाबू, निकाल तासांना लावून देईन. हा अबे जाय म्हणलं तू हे बा सुखानं जग नांदी लागू नको म्हणलं बाबू. नावाचा उत्तमराव म्हणतात म्हणलं मला बी. बरं जाऊ द्या ना, घ्या ना आपसात घ्या ना. आता म्हणलं भांडण करून काही मजा आहे का? हा काही मजा आहे का? मला सांगा बरं तुम्ही. काय राजा दोन्ही म्हणलं सुज्ञ माणसं. हा आणि म्हणलं कुकडच्या एकमेकाला बोलू लागले, यात काही मजा नाही ना. काही मजा आहे का मला सांगा बरं. अरे पण रंगेले का उत्तमरावला समजायला पाहिजे ना. काही का निराकरमच गोष्टी करते. हा याला कायचा घमंड आहे कायचा नाही तर. हा नाही आज हुद्दे म्हणलं हुद्दे पाहतोच नाही याची. अंदाजे वयांचे करून घे टाकून रे बापणे रे. जावे नाही तो आता बजेट लावतोस, थांब तू. पाटील ओ पाटील, अरे घरी आहे का हो? चम्माले पाटील घरी नाही वाटते रे बा. तहसीलला गेले वाटते. आता कसं आहे त्याच्या मागं म्हणलं तहसीलचे कामं राहते तर म्हणलं तिकडे गेले असेल का काही सांगता नाही येत म्हणलं. आणि माणूस जर म्हणलं तहसीलला गेला असेल तर हे बा संध्याकाळशिवाय काही वापस येत नाही रे बा. हा संध्याकाळशिवाय म्हणलं आपण त्याला भेटू शकत नाही ना. हा लेखा नाऱ्या असा माणूस नको म्हणलं. आपल्याला आताच्या आता तंटामुक्ती अध्यक्षाला भेटा लागते म्हणजे भेटा लागते. हो त्याच्याशिवाय म्हणलं हे बातालाच बसत नाही ना आपला. नाही तर बाबू ते बाया खोटाचं खरं खऱ्याचं खोटं करते म्हणलं. हा आणि म्हणजे आपल्या पुऱ्या गावासमोर पोत्री होईल ना का माली. हा ते म्हणलं चांगलं वाटन का तुम्हाला? आत्ताच्या आत्ता आपल्याला पाटलाला भेटायचं आहे म्हणजे भेटायचं आहे. अरे हो पण म्हणलं हे पाटील आता घरी आहे का नाही आहे? हा का म्हणलं गेला तहसीलला काही सांगता नाही येत ना. एखादा फोन घेऊन तर करून पाहता असता राजा निघाच्या आधी. डायरेक्ट म्हणलं आपण तहसीलला गेलो असतो ना असं म्हणू लागलो. हा अरे बाबा पहिले आवाज तर देऊन पाहा रे बा घरी आहे का नाही आहे तर. का तुमच्याच मनानं म्हणता तहसीलला गेला. काय राजा कायच करावं का तुमचं सांगा आता? म्हणजे लहान नाही झाली का तुमची? हा उत्तमराव जरा शांत राहणार राजा.
अरे बा मी म्हणतो किरकिर करू नये, काय होणार आहे? हा पहिलेच म्हणलं त्या बायाच्या नादी नव्हता लागायचा ना तुम्ही. हा अरे का राजा, 2-4 किलोले म्हणलं फायदा नसते येत राजा. हा मजूर पाहून कामं करावं लागते. आणि मग एवढंच आहे तर मग समजदार मजूर सांगायचा ना, असं बिंडोक मजूर कायले सांगता हो? अरे मजूर भेटला तर पाहिजे का? इकडे परेशानी चालू आहे म्हणलं. निकाल कापसा राजा मला उंदर खाऊ लागले होते ना. हा वावरात म्हणलं हे बा छत्र करून ठेवले म्हणलं उंदरानं. हा सरकी खाते आणि म्हणलं हे बा कापूस तसाच देते म्हणलं ठेवून. सांगा म्हणजे किती नुकसान आहे मला जे मजूर भेटला ते घेऊन तर मला काम तर करावंच लागणार आहे. जाऊ दे रंग्या म्हणलं हे पा उत्तमरावच्या मागे लागू नको. पाटलाला आवाज दे तू. मी तर म्हणतो बा 100% घरी जाताना काहून त्याला का गाडी घरी आहे ना पाटलाची. पाय बरं गाडी म्हणलं घरी जाय ना. अरे होईची गाडी तर घरीच आहे राजा. हा आवाज देऊनच पाहा लागन. ओ पाटील, अरे घरी आहे का हो? हे उत्तमराव आले म्हणलं, जरा काम होतं तुमच्या संग. अबे रंग्या काय होय बे, खाऊन चिल्लावं लागला? हा काय झालं म्हणलं एवढं असं? काय झडपलं का तुला काही? आले काय बा आपल्याला का जीव लागलं होतं ना म्हणलं. मी सुखाचं म्हणलं खाऊ देत ना का रे बा. अबे तंटामुक्त अध्यक्ष झालं होतं मग मला का जीव घेऊन मानता का तुम्ही? हा आणि गावात आले का म्हणलं निरा भांडण करत राहता तुम्ही. सांगा म्हणलं लहान झाली का तुमची? हा जरा असे का शांत राहत नाही तर एक दिवस आड गेला की राजा एक माणूस येते म्हणलं भांडण घेऊन. हो सुरचे हो तसं नाही पाटील, भांडण गिंडण नाही झाले म्हणलं. आता हे कसं आहे, उत्तमरावनं म्हणलं बाया कामाला सांगितल्या होत्या वावरात मी तर यायचा ते जुना काटा तुटला वाटते. मग येणं नवीन काटा आणला बा, पासिंग करून आणला येणं. हा तर बायाचं म्हणणं आहे बघ हे काटा खराब असते बा. हा तर मग बायाचं म्हणणं होतं की आम्हाला जुनाच काटा पाहिजे बा. आणि उत्तमरावचं म्हणणं आहे ते काटा नाही तर मग ते काटा मी कुठून आणू बा. आता ते जुना काटा भेटत नाही का नाही तेच त्यानं बस मला याच्यावरून वाद झाला. हा बायाचं म्हणणं आहे बा आम्हाला जुना काटा पाहिजे आणि उत्तमरावचं म्हणणं आहे बा या काटा मोजसान तर पैसे देतो नाही तर पैसे देत नाही, असा विषय आहे म्हणलं ते. मायची खटखट. तुम्हा कोणाचा होय? शांताबाईचा होय का? हो शांताबाईचा तुंगा. अरे काय राजा उत्तमराव, तुम्हाला दुसरे तुंगे भेटत नाही का हो? अरे का तेच तुंगा भेटतं का म्हणलं? हा अरे एवढे तुंगे हा राजा गावात नाही, आणि जर गावात नाही भेटला तर म्हणलं बाहेर गाऊन आणायचा राजा. आजपर्यंत म्हणलं जेवढ्या मापाशी भानगडी आल्या तर या वावराच्या त्यातनी म्हणलं हेच तुंगा होता ना, हेच तुंगा होता. मला सांगा या तुंगाले कास्तकार कटायचे राजा. हा दुसऱ्या बाया सांगत जाऊ आणि जरासं म्हणलं मला जरा चैन राहू देत जा. हा आणि पा जास्त जर म्हणलं आता भांडण आले तर या पदाचा हे राजीनामा देऊन टाकतो मी बा. जरा डोक्याला ताप म्हणजे कमी पाहिजे म्हणलं आता. अरे नाही हो राजा पाटील, तुम्ही आहे म्हणून तर राजा गावात हे पा म्हणलं शांतता आहे. हा दुसऱ्या कोणाची म्हणलं हिंमत आहे का इतकाले मोठमोठे मॅटर दाबाची राजा? हा असं नका करू बा, गावासाठी तरी राहा म्हणलं. हो आम्ही तुम्हाला का हर मॅटर मध्ये थोडी काही तकलीफ देतो. हा पण ते कसं आता बायाचं काम होतं म्हणलं चला बा आता बायाला आपण काय बोलता माणसा भांताला म्हणलं सामावून घेता येते. जरा समजा बोलचाल करून हे ते करून जरा समजावता येते. बायाला नाही समजावता येत ना राजा, ते त्यानं म्हणलं तुमच्या पैसे आलो आम्ही. हो ना आलं म्हणलं मला लक्षात नाही. बरं एक काम करा म्हणलं, उद्याला मीटिंग ठरवून घेऊ ना मग. है ना उद्या मला मीटिंग घेऊन घेऊ. काय समजा कोणाची समस्या आहे तर ते पाहून घेता येतं मग. है ना त्याची काय समस्या आहे आणि तुमची काय समस्या आहे, निकाल दोन्ही पार्टीचा म्हणलं समस्या पाहून घ्या लागेल ना आपल्याला. नाही चालते ना आपल्याला कसं आहे चालते म्हणलं. हे बा मीटिंग घ्या का काही घ्या म्हणलं, सत्ताले म्हणलं हे बा कोणाचाच भेव नसते ना. कोणाचा भेव असते का सत्ताले? असं आहे ना ते. ठीक आहे ना उद्या मीटिंग घेऊन टाकू मग. चला मग सर्वाले सांगून द्या उद्या मीटिंग राहील म्हणा. तर मीटिंग मध्ये सर्वांना हजर राहा लागेल. जे हजर राहणार नाही त्याच्यावर समजा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हा आणि 5 ते 10 मिनिटाच्या वर मी कोणासाठी थांबणार नाही, कारवाईला सुरुवात करून देईन. ठीक आहे दा सांगून द्या सर्वाले. बोल गणपत म्हणलं कसं काय येणं केलं माझ्या घराकडे? आता कोणते आणखी हप्ता आणला म्हणलं तुम्ही? गावातल्या का तुमच्या जण म्हणलं गाव शांत नाही आहे का हो? जरा शांत राहता ना. हा काय झालं सांगा बरं पटापट. अरे काय सांगू राजा, हे पा लय मोठा मॅटर झाला हो. हे पा उत्तमरावच्या वावरात म्हणलं आमच्या बाया गेल्या होत्या कापसाले, तर उत्तमरावनं ते नवीन काटा आणला होता वाटते. त्या काट्याहून झाला म्हणलं याचा वाद. हा उत्तमरावले या बायाला बोलून बसला म्हणला आणि बाया जरा शिल्लकच बोलल्या वाटतं बा उत्तमरावले. उत्तमराव म्हणलं तंटामुक्ती अध्यक्षाच्या घरी गेलेला आहे. हो आता म्हणलं ते आंधी गेला, तिथं आपलं जाणं काही बरोबर नाही आहे. म्हणलं चला तुमची भेट घ्या बा. तर उद्याच्या मीटिंग मध्ये म्हणलं ते आमची बाजू माणसां का तेवढी काय तर. हा आता मुरोदी माणूस पाहिजे बा, तुमच्यापेक्षा मुरोदी म्हणलं या गावात कोण आहे? अरे हो तर म्हणलं काय झालं काय नाही मला सांगशील का नाही आधी? का मला बाजूच घ्यायला होतं म्हणलं. हा बाजू घेऊन का मला बाजूला करून टाकतं का? हा सांगा काय झालं म्हणलं कोण कोणाच्या वावरात गेलं होतं कापसाले? अरे आपला उत्तमराव नाही का उत्तमराव, त्याच्या वावरात म्हणलं कापूस असणं होता तर आमच्या बाया गेला मग तिथं कापसाले गेला. तर मग संध्याकाळी कापसाचे कटोळे मोजायच्या टाइम आले तर येणं मग समजा ते नवीन काटा आणला. आता जुन्या काट्यावर चांगलं वजन होते. हा पण ते जुन्या काट्याचा वाद होत जाय तर मग समजा उत्तमराव समजा ते जुन्या काटा काही सुद्धा केला नाही बा, तुटला होता तो. मग त्यानं आणला होता म्हणते नवीन काटा. तर नवीन काटा काही या बायाला मान्य नव्हता म्हणते.
मग बायाची आणि उत्तमरावचं झालं मग दोन दोन गोष्टी. आता बाया म्हणलं काही शिल्लक बोलले असून आता बाईची जात होय फाटक्या तोंडाची असते. त्याच्यानं म्हणलं उत्तमरावले आला वाटतं राग. उत्तमरावनं म्हणलं वाटतं त्याला जा बा तुमचे पैसे देत नाही, तुमच्या कोणच्या होय ते करून घ्या. आणि काल गेलता म्हणलं ते तंटामुक्ती अध्यक्षाच्या घरी. हो तर त्यानं एक दिवसाआड हे सांगितले वाटते बा मीटिंग. तर मग समजा आमची बाजू मांडलं म्हणलं मग कोणीच नव्हतं का नाही. अभिलेख त्या पाटलाचं मला म्हणलं पहिलेच त्याला काय झमकलेलं आहे आणि तुम्ही लका मला आणखी त्यातनी अटकवता का. अबे कायच करावं का तुमचा भोपाई सुते हो. बरं काही ह्या म्हणते मीटिंग उद्या आहे का. बरं जराशी म्हणलं आता तयारी करा लागल. काय कसं बोलायचं काय बोलायचं समजा. मला त्याची बाजू कोण घेता काही माहित आहे का तुम्हाला. आता बुडा राजा त्याची बाजू कोण घेते काय घेते का राजा. अरे मला शिल्लक बोलला ना ते उत्तम. मी मास्तर माणूस राजा. मी आलो म्हणलं न्याय निवाडा कराले. मला वाटलं बा भांडण नाही झाले पाहिजे. अरे मला शिल्लक बोलू लागला त्यांनी सांगा राजा. म्हणजे भलाईचा जमाना राहिला का. कोणाच्या मनात नाही म्हणलं हे बोलायला झालंही पुरत नाही ना. स्वतःच्या हाताने म्हणलं स्वतःची इज्जत कमी करून घेणार ना. अच्छा तुला बोलला का ते काय बोलला मला सांगतो जरा म्हणलं मीटिंग मध्ये. म्हणलं या मुद्द्याहून त्याला काय चांगली खडी करतो बे. उत्तम तर म्हणलं हे पहा 2-3 कंप्लेंट आल्या ना मापर्यंत. उत्तमला जरा पीक पाणी होऊ लागलं का नाही त्याच्यानं पैसा पाणी आहे जरा म्हणलं गरम मुतू लागला उत्तम तर जरा बजेट बसवा लागते त्याचा जांगलबुत्ता करावं लागते म्हणलं. बरं नाही काय कसं करायचं म्हणलं मग ते उद्याच्या मीटिंगचं. हे पहा तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणलं. आता महापर्यंत आले ना. आता तुमचं जर म्हणलं डोकं चालवायचं असतं तर महापर्यंत काय आले असते तुम्ही. मुले सांगितलं ना. आता म्हणलं हे पहा बिंदास राहा. फक्त जरासा पैसा पाण्याचा बजेट जरा लावून ठेवा है ना. जरासे म्हणलं तंटामुक्ती अध्यक्षाला पहिला पैसा सरकवला की जरा आपल्याकडून बोलते ते असं करायला लागते ते. हे त्या मायची खटखट राजा. आता पैसा द्यायला लागते का हो. सांगा राजा घेणं देणं कंदी लावून येणंच काम झालं ना. कमावणं 200 नाही राजा. आता म्हणलं 10,000 तरी आवडते का. अभि 5-10,000ची कुठं गोष्ट घेता बे. 2 आणि 3,000 रुपये द्यायला लागते. दोघा तिघातलं का तुम्ही 1,000 रुपये करू शकत नाही का. मग काय गावात काही इज्जत कमी होऊ देता का. सांगा मग तुमच्या मनात करा. हो मग काही मला सांगू नका गड्या. सौद्या पैशाला म्हणलं काही पाहिले पुरत नाही. 1,000 खान रुपये मी टाकून देईन. काहून का उत्तमरावचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. बुडा उत्तमरावनं मला नव्हतं बोलायला पाहिजे. हो ना राजा मास्तरला बोलला ना. मास्तरले म्हणलं राजा मास्तरपेक्षा मोठा असून मी अजूनही बोललो नाही. आहोन काव बोलतो राजा. आणि हे म्हणे तू काय मधात बोलतो म्हणे काहीतरी म्हणे बा तुला कुत्रा आहे का मारीत म्हणे बा. मला वा रे वाले का अळान छोटा मास्तरले का असं बोलत असते का म्हणलं. म्हणून असले का तुला काही म्हणजे तुला काही बरोबर नाही बेले का. त्याच्या मागा लागायला पुरत नाही ना. अरे बिंडोक माणूस आहे ना बा ते उत्तम. बरं मी काय म्हणतो उद्याच्या तयाऱ्या करा. जसं म्हणलं मी सांगितलं तसं बोलायचं. शिल्लकचा शहाणपणा करायचा नाही आणि जेवढं सांगितलं तेवढंच बोलता. शिल्लकचा बोलायचं नाही. बरं ठीक आहे ना बा. ठीक आहे म्हणलं बा. आता एवढं मॅटर म्हणलं सांभाळून घ्या राजा. डबल कोणत्याच मॅटर मध्ये पडत नाही ना. हो ठीक आहे म्हणलं या तुम्ही आता. उत्तमरावचं आणि त्या गणपतरावचं म्हणजे या बायाचं मॅटर लयच वाढलं म्हणते. तंटामुक्ती अध्यक्षपर्यंत गोष्ट गेली म्हणते. खरी गोष्ट आहे का. हो राजा या उत्तमरावनं शिल्लकच केलं ना. ते जुना काटा असून म्हणलं नाही हे पाहिजे नवीन काटा आणला राजा. काही काम होतं का त्यातनी म्हणलं झोल्यात मी फालतू अटकलो नाही का. काही काम नव्हतं ना बा. या भांडणाबाई म्हणलं 2 दिवस मी 90 नाही पिली. दारू प्यायला पैसा नाही राजा. या उत्तमरावनं म्हणलं रुपया फेकून नाही मारला तोंडावर. दिवसभर म्हणलं काम करून काहीच दिलं नाही राजा. हे म्हणलं माणूस होय का. बरं काय झालं काय साठी म्हणलं. म्हणजे कोणी काही गलत बोललं होतं का म्हणलं. ते कापूस मोजणं झालं म्हणते बा असं ऐकलं बा ना. म्हणजे ते जुना काटा पाहिजे होते बा तर याला नवीन काटा आणला म्हणते उत्तमरावनं. असं आहे का काही का दुसरं मॅटर आहे म्हणलं. खरं सांगले का. होतेच काटावूनच वय. हे बाया म्हणे जुना काटा पाहिजे आणि उत्तमरावनं आणला नवीन काटा. काऊन का हे बाया जरा वाद करतात ना. हे 5 वर्ष आहे हे 6 वर्ष आहे अशा करतात ना बाया. आणि त्यातनी म्हणलं असं अॅक्युरेट वजन काही समजत नाही. आणि डायरेक्ट राजा 4-5 किलोचा फरक पडते ना. उत्तमरावला वाटलं बा आता आपलं हे आहे तर समजा सारखं करता येते असं. बरं नाही रे मारते म्हणलं उत्तमरावनं जे काटा आणला यातनी काय मला जांगळ बुत्ता करता येते का. खरं सांग बरं. हे खरं सांग म्हणलं. आम्ही काय कोणाला सांगू लागलो का. जरा आम्हाला आणता येतं मग काटे. मला निकाल कास्तकारा जवळ जर हे काटे असले तर म्हणलं मजूर कोणाला बोलणार आहे मला सांग बरं तू. मजूर म्हणलं घरी जाऊन तर खाऊ शकत नाही. एवढे म्हणलं कोणी धनाशेठ आहेत का. आपल्याला काय माहित आहो त्यातनी काय करता येते त्याचं त्याला माहित बा. आपण हे बा आपलं काम करायचं म्हणलं शांत राहतं. याच्यापेक्षा आपल्याला काहीच नाही येत. याच्या पुढे म्हणलं मी लक्ष देतच नसतो ना. आपल्या कामात राहायचं मस्त चुपचाप राहायचं. काही घेणं नाही म्हणलं दुसऱ्या गोष्टीचं. कोण काय करते कोणाला कोण काय बोलते आपल्याला गरज नाही म्हणलं. सांग ना आता आम्ही का कोणाला का सांगू लागलो का. बरं तू दारू पिला नाही म्हणतो ना. चालतो 90चा बजेट लावतो तेवढं सांग बरं. त्यात जरा काळा बाजार करता येते का आता. आपलं हे काय म्हणते ना नाही ना ते आपल्याला माहित नाही ते त्यात काय करते ते त्याचं ते माहित. अबे तू टेन्शन नको घेऊ ना. कोणाला माहित नाही होत ना. काय लगा तुला का आमचा एवढाच भरोसा आहे का बिले का मारत्या लेका दोस्ताना आपला म्हणलं किती दिवसाचा आणि सांगले का तू म्हणलं जरासा भरोसा नाही करू लागला म्हणजे जमली का तू आली. जमली का रे.
हे पहा फक्त कोणाला सांगू नका म्हणलं, नाही तर बस हे बा उत्तमराव मला जीवच घेतो म्हणलं. त्यात म्हणलं हे पहा काय बाजार करते ते. या उत्तमरावनं काय केलं भोसूडच्यानं, म्हणजे 5 किलो कमी करून ठेवलं होतं. हा म्हणजे 5 किलो वाढून ठेवून दिलं, कमी करून ठेवून दिलं ते ना. म्हणजे समजा आता कापूस जर 30 किलो भरला त्यातनी 25च दाखवत जाय, असं केलं तर. आणि हे काय करायचं आहे, 25 भरला का आणि चाल जाऊ दे मान 26 मान जाऊ दे खाऊ दे असं म्हणत जायचे. त्याच्यानं आला बाया लवट बा हे बा उत्तमराव हागलं तर 2 खेप मागं पाहिजे बा. मग हे एवढा दिलदार कसा काय बा, त्याच्यानं म्हणलं बाया डाऊट आला आणि म्हणून सापडला म्हणलं ते. हा काय म्हणतो? अरे तिच्या बहीण चाले का उत्तमराव, मजुराचं रक्त पितं का रे भोसूडचे. हा थांबता का थांब ना, देव तुले पाहून घेईन का पाहून घेईन म्हणलं. अबे मारत्या तुले शब्द दिलेला आहे म्हणून सांग म्हणलं, नाही ते बा उत्तमरावची खटिया खडी कराले जरासा टाइम नाही लागत म्हणलं मला. पण काय राजा आहे बा आपला दोस्ताना आहे तो आज आधी का म्हणलं दुसऱ्यानं सांगितलं असतं ना, हे ते बा गावात नाही झोडत नाही असतं म्हणलं ना उत्तमराव. अबे का कमी काम करावं लागते का म्हणलं बायाले. त्या दिवशी म्हणलं मला घरची बाई होती ना, मला घरची बाई होती म्हणलं. उत्तमराव सांगतो मी आणि मारत्या बा तुला नको म्हणलं, तुला नाव येऊ देत नाही का मी आला नाही लेका. किरकिऱ्या हे गलत आहे रे बा उत्तमरावचं. उत्तमरावले अद्दल घडवा लागते रे. पाहिजे फक्त माझं नाव नका येऊ दे म्हणलं. अगं नाही ना का, एकदम नाही म्हणल्यावर नाही, बिंदास आहे ना तू. बरं मी काय म्हणतो, चल भेटू म्हणलं आता उद्या डायरेक्ट मीटिंग मध्ये. आणि जरा मागच बस म्हणलं, समोर समोर करशील नाही तर. हा तू जरा तवरा जास्त म्हणलं, तवर तवर करतो नको उद्या. एकदम म्हणलं मागं जाऊन बसायचं आणि बोलावलं तरच जायचं, नाही तर याचं नाही. हा काही काम नाही बरं. चाल मग येतो मग आम्ही. हा देवा वाचवतो रे बाबा.